मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, हे साप्ताहिक राशी भविष्य आहे। अजूनपर्यंत आपले हे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा आणि लाईक करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवता येईल असे प्रयत्न करा मित्रांनो। कारण काय आहे, कुठल्याही ग्रुपमध्ये हा व्हिडिओ लिंक शेअर करेपर्यंत उशीर होतो, दुसरा दिवस कदाचित जातो, आपल्याला ते पाहता येत नाही। मग तुम्ही ग्रुपवरती मेसेज करता की गुरुजी लिंक शेअर करा, परंतु ते त्यावेळी पाठवता येते। जर आपण बेल आयकॉन दाबलं आणि ऑल बेल आयकॉन दाबायचं आहे ह्याच्यासाठी, तर काय होणार आहे, तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ प्रथम अपलोड झाला की तुम्हाला दिसणार आहे, तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे। त्यामुळे शक्यतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो। हे साप्ताहिक राशी भविष्यामध्ये मी जे जे काही रेमेडीज सांगतो ते खूप लोक करत आहेत। आता खूप लोकांचे मेसेज येत आहेत, तर मित्रांनो एक काम करा, आपण व्हिडिओ पाहून झाल्यानंतर एक लाईक तरी करा निदान, आणि श्री गुरुदेव दत्त किंवा स्वामी समर्थ लिहा, म्हणजे आम्हाला सुद्धा एक मोटिवेशन चांगलं मिळेल की आम्ही जे काही करतोय ते आपल्यापर्यंत पटतंय, पोचतंय, आपल्याला आवडतंय, याची एक आम्हाला पण पावती मिळेल। तर कृपया नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य, जे असणार आहे 2 डिसेंबर ते 8 डिसेंबर 2024। 2 ते 8 डिसेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य मकर राशी। या सप्ताहात आपण ज्या काही कामाच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी किंवा इतर बाबतीत स्वतःहून केलेले बदल, स्वतःहून घडवून गेलेले बदल, घडवून घेतलेले बदल किंवा केलेले बदल, अशा बाबतीतून थोडासा आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो। कारण काय होणार आहे, आपण जेव्हा बदल करत होता किंवा करणार होता त्यावेळी इतरांचा सल्ला घेतला नाही, आणि आता त्याच गोष्टीत इतरांचा आपल्याला कदाचित मदत लागू शकते, आणि अशावेळी ही व्यक्ती आपल्याला मदत करणार नाही किंवा हात वर करेल, किंवा आपल्याला तू आधी कळवलंच नव्हतं, सांगितलंच नव्हतं, आमचं काही मत ऐकलंच नव्हतं। त्यामुळे अशावेळी त्या गोष्टीतून आपल्याला त्या व्यक्ती त्रासात घालू शकतात किंवा अडचणीत आणू शकतात, किंवा अडचणीच्या वेळी आपल्याला मदत करणार नाही। त्यामुळे थोडासा या काळामध्ये या संबंधित गोष्टीतून थोडासा त्रास होऊ शकतो। कारण काही गुप्त शत्रू व विरोधी या काळामध्ये कटकारस्थान सतत करत राहतील। आपल्याला मानसिक त्रास कसा होत राहील, कसा देता येईल याचाच ते आपण हे प्रयत्न करत राहतील, आणि अशावेळी आपण सावध व संयमी राहून पुढील गोष्टीचा आराखडा करणे किंवा विचार करणे, प्लॅनिंग करणे खूप गरजेचं आहे, किंवा पुन्हा त्याच गोष्टी कशा घडणार नाहीत याच्यासाठी सुद्धा आपण विचार करणं खूप गरजेचं आहे। हा सप्ताह आपल्यासाठी खूप छान असणार आहे, कारण अशा काही गोष्टी जरी घडल्या तरी सुद्धा आपल्याला या सर्व गोष्टीतून काहीतरी शिकणार आहे, नवीन गोष्टींचा उलगडा होणार आहे। नवीन म्हणजे काय, जुने प्रश्न होते त्यांची नवीन उत्तरं आपल्याला मिळणार आहेत, उत्तरं मिळतील, आणि आपल्याला काही चांगलं करता येईल की जे आपल्याला आतापर्यंत कळतच नव्हतं, असंच का होतंय, हे अशा गोष्टी का घडतायत, ती व्यक्ती समोरील अशी का वागते, किंवा मी करतानाच अशा गोष्टी का घडतायत, त्यांची सगळ्या गोष्टींची आपल्याला उत्तरं मिळतील, समाधानकरण उत्तरं मिळतील। त्यामुळे थोडासा आपल्याला मानसिक समाधान सुद्धा होईल। मनातील काही इच्छा, आकांक्षा आपल्याला पूर्ण होताना दिसतील किंवा पूर्ण करता येतील, परंतु आपण काही नकारात्मक गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या नकारात्मक गोष्टीतून नकारात्मक विचार करत राहू नका, घडलेल्या गोष्टीतून सकारात्मक विचार करता, आणि तो विचार करा, आणि तो सकारात्मक विचार केल्यामुळेच आपल्याला थोडासा फायदा होईल। नकारात्मक गोष्टीतून नकारात्मक गोष्टीच घडत जातील, याकडे सुद्धा लक्ष द्या। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 7 आणि 8, शुभ अंक असणाऱ्या 6 आणि रंग असणाऱ्या आकाशी निळा, याचा पण लाभ करून घ्या मित्रांनो। या सप्ताहात जी रेमेडीज करायचे किंवा योजना करायच्या आहेत, उपाय करायचे ते असे आहेत की आता 2 तारखेपासून मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे। हा दत्त उपासनेसाठी, तसेच अनघा लक्ष्मी व्रतासाठी आणि तसेच महालक्ष्मीची उपासना करण्यासाठी खूप फलदायी ठरतो। जर जमत असेल आपल्याला तर गुरुवारचे हे जे आहेत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार, त्या दिवशी उपास करण्याचा प्रयत्न करा। जमत असेल तर लक्ष्मीची, वैभव लक्ष्मीची जशी पूजा करतात मार्गशीर्षाची, ती पूजा करा, आणि आपल्याला जे शुभ रंग सांगितले आहेत त्या रंगाप्रमाणे त्या गुरुवारी एखाद्या स्त्रीला, एखाद्या वैवाहिक स्त्रीला, सुहासिनीला ते वस्त्र दान द्या। जर साडी जमत असेल तर साडी द्या, अथवा ब्लाउज पीस जमत असेल तर ब्लाउज पीस द्या, किंवा इतर काही वस्त्र नाही जमत असेल तर रुमाल तर देऊ शकता। तर त्या पद्धतीने आपण ते देण्याचा प्रयत्न करा। आणि गुरुवारी महालक्ष्मी अष्टक हे दिवसातून 8 वेळा कसं म्हणता येईल,
एककाले पडे नित्यम महापाप विनाशनम, द्विकालम या पडे नित्यम धनधान्य समन्वितः आणि त्रिकालम या पडे नित्यम महाशत्रू विनाशनम. तर ह्या तिन्ही गोष्टींचा आपल्याला उपाय चांगल्यापैकी करून घेता येईल. तर तिन्ही काल जर 8-8 वेळा म्हटलं, सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी, असं तिन्ही वेळा जर ते 8-8 वेळा म्हटलं तर त्याचं अधिक फल आपल्याला मिळू शकतं. नक्कीच आपण ही रेमेडीज करा, इतर लोकांपर्यंत पाठवा. त्याचप्रमाणे मित्रांनो, काही काही लोकांचं कमेंट असतानाही वृषभ राशीला 2 मिनिटाचं सांगितलं, कन्या राशीला 5 मिनिटाचं सांगितलं, तर असं असत नाही मित्रांनो. ज्या राशीप्रमाणे तुम्हाला ज्या काही गोष्टी, मला काही टाइमपास म्हणून मी तुम्हाला हे सांगत नाहीये किंवा तुम्हाला टाइमपास म्हणून हे ऐकायचं नाही. तर तुम्हाला तुमचा सप्ताह कसा चांगला जाईल किंवा तुमच्या सप्ताहामध्ये काय अडचणी येणार आहेत त्या दूर करायच्या. कदाचित एक वेळा आपल्या राशीप्रमाणे जास्त काही टेन्शन असत नाही, जसा मागचा सप्ताह गेलाय तसाच हा सप्ताह जाईल किंवा मोठं काही असत नाही, त्यावेळी जास्त काही भाष्य करायला जात नाही किंवा जास्त काही सांगायला जात नाही. त्यामुळे त्यावेळी ते कमी असतं आपलं राशी भविष्य. परंतु जेव्हा जास्त समजून सांगावं लागत असतं तेव्हा मला ते समजून सांगताना एखादा मिनिटं वाढू शकतो. तर मी काय इथे पार्सलिटी करत नाही किंवा ही रास माझी बरी आहे म्हणून ह्या राशीबद्दल चांगलं किंवा जास्त बोलायचं, ही रास मला आवडत नाही म्हणून त्याच्याबद्दल कमी बोलायचं, असं काही असत नाही. असा गैरसमज असू नये. मित्रांनो, आपण पूर्ण व्हिडिओ पाहून झाल्यानंतर एक लाईक करा. मित्रांनो, आपल्याकडे विनंती आहे, मी विनंती करतो, एक लाईक करा. कारण आपण व्हिडिओ तर बघताय, एक लाईक करा. एक आपण श्री गुरुदेव दत्त किंवा स्वामी समर्थ जरी लिहिता येत नसेल तर लाईक तरी नक्की करा मित्रांनो. यासाठी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय. जरी आपले चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, इतर लोकांपर्यंत पाठवा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या अडचणी त्यांना दूर करून घेता येईल, त्यांनाही लाभ होईल. चला तर पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच वेळी. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.